माझा 20 वर्षांचा मुलगा माझ्याकडे झोपण्याचा हट्ट करू लागला. मी त्याला म्हणाले की तू आता मोठा झाला आहेस, आईकडे असं झोपणं बरं नाही. तर तो मला घरातून निघून जाण्याची धमकी देऊ लागला. म्हणून मी त्याला माझ्याजवळ झोपण्यासाठी होकार दिला. आणि एके दिवशी मला माझ्या अंगावरचे कपडे जरा विस्कटलेले दिसले आणि माझ्या अंगावर तेलही दिसू लागलं होतं. तेव्हा मला माझ्या मुलावर शक आला. तेव्हा मी माझ्या जागी माझ्या मैत्रिणीला झोपवलं व त्या खोलीत लपून मी माझ्या मुलावर नजर ठेवली. तेव्हा मला जे काही दिसलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझा मुलगा माझ्या मैत्रिणीसोबतच. मी कामिनी. माझा जन्म एका श्रीमंत घरात झाला होता. आम्ही 3 बहिणी होतो. मी घरातील सर्वात लहान मुलगी होते. मी जसजशी मोठी होऊ लागली तसतसं मला माझ्या बाबांच्या बिझनेसबद्दल समजू लागलं होतं. माझ्या बाबांची मद्यपेयाची फॅक्टरी होती. त्यांच्या कामानिमित्त कोणी ना कोणी सतत घरी येत असायचं. अनेक वेळा मी माझ्या बाबांना त्यांच्या काही मित्रमंडळींसोबत घरातच पार्टी करताना पाहिलं होतं. आमच्या घरात सर्व काही होतं, पण तरीही मी माझ्या आईला बाबांसोबत कधीच असताना पाहिलं नव्हतं. बाबांचं आम्हा 3 बहिणींवर प्रेम होतं, पण त्यांचं आणि आईचं जास्त जमायचं नाही. आईला बाबांचा बिझनेस आवडायचा नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचं जमत नसेल. बघता बघता माझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली. माझ्या मोठ्या बहिणीने लव्ह मॅरेज केलं होतं आणि दुसऱ्या बहिणीचं बाबांच्या बिझनेसमधल्या मित्राच्या मुलाशी लग्न झालं. मी आता 21 वर्षांचे होते. एके दिवशी बाबा मला त्यांच्या फॅमिली फ्रेंडच्या पार्टीला घेऊन गेले. तिथे बाबांच्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा अनिकेतही आला होता. तो नुकताच परदेशातून त्याचं शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला होता. मी माझी बाबांच्या शेजारी बसले होते. तेव्हा अचानक अनिकेत माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हे हाय कामिनी, मी अनिकेत. कदाचित तुला मी आठवणार नाही, कारण मी बऱ्याच वर्षांपूर्वी परदेशात गेलो होतो. तेव्हा तू बरीच लहान होतीस. बाय द वे, छान वाटलं तुला एवढ्या वर्षांनी भेटून. आणि हो, तुझ्या तारुण्यातील सुंदरता एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही आहे. मला अनिकेतच्या बोलण्याचा अंदाज फार आवडला होता. त्या भेटीनंतर हळूहळू आमच्या अनेक भेटी झाल्या. त्याने मला त्याचे परदेशातील अनेक किस्से सांगितले. त्याने परदेशातून त्याचं फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तो म्हणाला की लवकरच तो एक मोठं मेडिकल सुरू करणार आहे. अनिकेत त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा होता. माझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीला अनिकेत घरी आला होता. त्याने त्या दिवशी मला लग्नाची मागणी घातली. ते सर्व माझ्यासाठी खूपच सरप्रायझिंग होतं. आमच्या दोघात 7 वर्षांचं अंतर होतं. मलाही अनिकेत आवडू लागला होता. मी त्याला लग्नासाठी माझ्याकडून होकार कळवला. आमच्या घरच्यांनाही आमचं लग्न मान्य होतं. माझे बाबा तर फार खुश होते, कारण त्यांच्या अगदी जवळच्या मित्राच्या घरीच मी सून म्हणून जाणार होते. आमचं अगदी धूमधडाक्यात लग्न पार पडलं. लग्न झाल्यानंतर 15 दिवसांनी मी अनिकेतसोबत परदेशात जायला निघाले. अनिकेतने परदेशात त्याचं मेडिकल सुरू केलं होतं. त्याला अनेक वर्षांपासून तिथेच राहण्याची सवय झाली होती, म्हणून त्याने लग्नानंतरही तिथे स्थायिक व्हायचं ठरवलं होतं. आपली एकतरी मुलगी परदेशात जाणार म्हणून माझे बाबा फार खुश होते. परदेशात अनिकेतने त्याचं मोठं मेडिकल सुरू केलं होतं. आमचा संसारही छान चालला होता. दोघांतील प्रेम जणू दिवसेंदिवस वाढत चाललं होतं असं मला वाटत होतं. लग्नाच्या 2 महिन्यांनी आमच्या घरात गुड न्यूज आली. अनिकेत आणि मी आई बाबा होणार होतो. अनिकेत माझी खूप काळजी घेऊ लागला होता. अनेक वेळा रात्रीचे काही फॉरेनर्स मला घरी आलेले दिसायचे. त्याच्या कामाचं काही असेल म्हणून मीही सारखं त्याला विचारायचे नाही. बघता बघता 9 महिने सरले. आम्हाला एक गोंडस मुलगा झाला होता. अगदी अनिकेतसारखा होता आमचा मुलगा. त्याचं नाव मी साहिल ठेवलं. बाळ झाल्यापासून मी त्यातच बिझी झाले होते आणि अनिकेत त्याच्या कामात व्यस्त असायचा. एके दिवशी मी अनिकेतला काही फॉरेनर्स बायकांना गळे मिळताना पाहिलं. त्याचे जेही मित्रमंडळी त्याला भेटायला यायचे ते रात्रीच्या वेळीच यायचे. मी त्याला त्याबद्दल एकदा विचारलंही, पण त्याने मला कामं असतात, इथे चालतं असं बोलून टाळलं. बघता बघता साहिल वर्षभराचा होत आला होता आणि अनिकेत व माझ्यात नकळत दुरावा होत होता. आई आणि बाबांचं का जमायचं नाही हे मला आता कळत होतं, कारण माझ्या बाबांनी आईला हवा होता तो वेळ आणि ते प्रेम तिला कधी दिलंच नाही. आणि आज त्या सर्व गोष्टी मी अनुभवत होते. अनेक वेळा मी अनिकेतला काही फॉरेनर महिलांसोबत पाहिलं होतं, पण मी ते सर्व इग्नोर करत होते. पण त्याला तर त्या सर्व गोष्टी नॉर्मल वाटायच्या. एके दिवशी रात्री माझ्या नवऱ्याला काही लोक भेटायला आलीत. अनिकेतने घरातील आडगडीच्या खोलीतून एक बॅग आणली आणि त्याने ती त्यांना दिली. त्या बॅगेत काय होतं हे पाहण्यासाठी मी आडगडीच्या खोलीत गेले. तिथे सेम त्याच रंगाची बॅग होती. ती बॅग उघडून मी पाहिलं तर त्यात मादक पदार्थ होते. मी ते बघत असताना अनिकेत तिथे आला. मला पाहून तर तो जरा घाबरलाच होता. मी त्याला म्हणाले, अनिकेत, हे सर्व काय आहे? तू नेमकं करतो तरी काय, मला सांगशील का? तू मेडिकलच्या नावाखाली परदेशात असल्या मादक पदार्थांचा बिझनेस करतोयस. हे सर्व बंद कर, नाहीतर मी माझ्या वडिलांना फोन करून हे सर्व काही सांगेन. मी असं बोलताच अनिकेत माझ्यावर हसला
आणि म्हणाला की तुझे बाबाही या बिझनेसमध्ये आहेत, त्यांना तू काय सांगणार? हे सगळं काही मी आपल्या भविष्यासाठीच करतोय. अनिकेत माझं काही ऐकायला तयार नव्हता. त्याच दिवशी मध्यरात्री मी त्याला आमच्या घरातील नोकराणीसोबत बेडवर पाहिलं. त्यावेळीही आमच्यात फार वाद झाले. अनिकेत मला म्हणाला, इथे या सर्व गोष्टी नॉर्मल आहेत, तू ओव्हर ॲक्टिंग करू नकोस. आता तूही परदेशात स्थायिक झाली आहेस, तूही इथल्या काही गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. माझ्या व्यतिरिक्त तुला इथला कुठलाही पुरुष आवडला तर तू त्याच्यासोबत रात्र घालवू शकतेस. मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. तू तेव्हाही माझी बायको म्हणूनच राहशील. जसं आता मी तुझ्यासमोर तुझा नवरा बनून उभा आहे, अगदी तसं. अनिकेतने त्या दिवशी त्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याचे ते शब्द ऐकून मला फार राग आला होता. मी तिथेच त्याच्या कानाखाली वाजवली. अनिकेतही तेव्हा माझ्या अंगावर धावून आला होता. त्याचं ते रूप मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. अनिकेत वाईट गोष्टींमध्ये एवढा मग्न झाला होता की त्याला त्यापुढे त्याची फॅमिली अजिबातच दिसत नव्हती. त्या दिवशी मी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मी माझे पासपोर्ट आणि काही पैसे घेतले व माझ्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन मी तिथून पळून भारतात आले. मी माझ्या माहेरीही गेले नव्हते, कारण मला माझ्या वडिलांचाही द्वेष झाला होता, कारण तेही तेच काम करत होते. मी बिहारमधल्या एका गावात आले होते. मी सोबत घेऊन आलेल्या पैशांमध्ये मी एक भाड्याची खोली घेतली आणि मी तिथे राहू लागले. मागच्या सर्व आठवणी मला मागेच सोडायच्या होत्या, म्हणून मी माझा पहिला फोनही बंद केला. मी माझं नवीन आयुष्य सुरू करणार होते. मी तिथल्या एका अंगणवाडीत शिक्षिका म्हणून लागले. तिथून मला थोडंफार धान्यही मिळून जायचं. माझा साहिल आता 5 वर्षांचा झाला होता. त्यालाही मी माझ्यासोबत अंगणवाडीत घेऊन जायचे. मागच्या 4 वर्षात मी माझ्या बाबांशीही बोलले नव्हते. मी माझ्या बहिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांच्याकडून मला समजलं की अनिकेतने परदेशातील कोणा महिलेशी लग्न केले. अनिकेत माझ्या आयुष्यातील एक वाईट अनुभव होता असं म्हणून मी त्याला विसरले होते. त्या गावात एका महिलेशी माझी मैत्री झाली होती. ती माझ्यासोबतच शिक्षिका म्हणून काम करायची. तिचं नाव मेघना होतं. त्या गावात माझी एक जवळची व्यक्ती म्हणून मला मेघनाच होती. बघता बघता साहिल 20 वर्षांचा झाला होता. मी माझं सर्व आयुष्य त्याच्यातच व्यतीत केलं होतं. साहिलला फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण मी त्याला ते करू दिलं नव्हतं, कारण 25 वर्षांपूर्वी जे काही झालं होतं ते मी विसरले नव्हते. मी साहिलला सायन्समधून त्याची डिग्री पूर्ण करायला सांगितली. अगदी टॉपच्या कॉलेजमध्ये मी साहिलचं ॲडमिशन केलं होतं. साहिलचा मित्र महेश हा लहानपणापासूनच त्याच्यासोबत होता. आताही त्याने साहिलच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. साहिलचं कॉलेज दुसऱ्या गावात होतं. तो रोज बसने ये जा करायचा. एके दिवशी साहिलने माझ्याकडे बाईकचा हट्ट केला, पण मी त्याला बाईक घेऊन देऊ शकत नव्हते, कारण माझ्याकडे तेवढ्या पैशाची ठेवण नव्हती आणि जे होते ते मी असे कशामध्येही वाया घालवू शकत नव्हते. तेव्हा मी साहिलला गाडी घेण्यासाठी सरळ सरळ नाही म्हणाले. थोडे दिवस तो रागात होता, पण काही दिवसांनी त्याचा राग निवाळला आणि एके दिवशी तो स्वतःच्या हाताने माझ्यासाठी आईस्क्रीम बनवून घेऊन आला. गेल्या काही दिवसांपासून साहिलला काही ना काही बनवण्याचा नाद लागला होता. तो रोज रात्री जेवणानंतर काही ना काही गोड पदार्थ बनवून घेऊन यायचा. मला गोडाचे पदार्थ फार आवडतात हे त्याला माहीत होतं. कॉलेजला गेल्यापासून साहिल रात्र रात्र मोबाईल बघत असायचा. एकदा अचानकच त्याने माझ्याजवळ झोपण्याचा हट्ट सुरू केला. मी त्याला म्हणाले की तुला तुझी बेडरूम आहे ना, मग कशाला तुला माझ्याजवळ झोपायचं आहे. पण साहिल तेव्हा जास्तच हट्ट करू लागला. मी त्याला म्हणाले की साहिल, आता तू मोठा झाला आहेस. 20 वर्षाच्या तरुण मुलाने असं आईकडे झोपणं चांगलं नाही बाळा. जा झोप तू तुझ्या रूममध्ये. मी साहिलला नाही बोलताच तो घरातून निघून जाण्याची मला धमकी देऊ लागला. साहिल माझं सर्व काही होता. त्या एवढ्याशा गोष्टीवरून मी त्याला घर सोडून जाऊ देऊ शकत नव्हते. मी त्याला माझ्याजवळ झोपण्याची परवानगी दिली. तेव्हा तो फार खुश झाला. मला तो म्हणाला, आई तू माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये झोप. तू असं खाली जमिनीवर अंथरुणावर झोपतेस ते मला चांगलं वाटत नाही आणि मलाही इथे जमिनीवर झोप येणार नाही. साहिलच्या म्हणण्यावरून मी त्याच्या रूममध्ये झोपायला गेले. साहिल माझ्याकडून बरीच माया करून घेत होता. तो त्या रात्री बऱ्याचशा गप्पा गोष्टी माझ्यासोबत करत होता. कदाचित मला दिवसभर त्याला वेळ देता येत नाही. माझ्याशी गप्पा गोष्टी कराव्या म्हणून तो मला त्याच्याजवळ झोपण्याचा हट्ट करत होता असंच मला वाटलं होतं. पण पुढे जे होणार होतं त्याचा मी विचारही केला नव्हता. साहिल रोज रात्री काही ना काही गोडाचा पदार्थ न चुकता माझ्यासाठी घेऊन यायचा. कधी गाजराचा हलवा तर कधी आईस्क्रीम, असं बरंचसं तो खायला घेऊन यायचा. त्याच्या रूममध्ये मला चांगली गाढ झोप यायची. एके दिवशी मी सकाळी उठले व आंघोळीला गेले. तेव्हा मला माझ्या अंगावर तेल दिसू लागलं. माझ्या अंगावर तेल कुठून आलं हे काही समजायला मार्ग नव्हता. माझ्या अंगावर सर्वत्र तेल होतं. मी माझी आंघोळ आटोपली आणि बाहेर आले तर साहिल त्याचं सर्व आवरून बसला होता. तो मला म्हणाला की आई मी निघतोय गं, तुला बाय करण्यासाठी थांबलो होतो. अरे साहिल नाश्ता तर करून जा, थांब मी बनवते लगेचच. मी असं बोलताच साहिल घाईतच मला म्हणाला
की मी आज बाहेरच नाश्ता करेल. चल बाय, भेटूयात संध्याकाळी. साहिल कॉलेजला जाताच मीही माझ्या अंगणवाडीत गेले. संध्याकाळी घरी आल्यावर मी आणि साहिलने सोबत जेवण केलं. सकाळी जे काही माझ्यासोबत झालं होतं त्याबद्दल मला त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा झाली नाही. मी त्या गोष्टीला माझ्या डोक्यातून काढून टाकलं व मी माझे कामावरून झोपी गेले. पुन्हा काही दिवसांनी मला माझ्या अंगावर तसंच तेल दिसू लागलं आणि मला चक्करही येऊ लागल्या होत्या. काही दिवस मी त्या गोष्टी दुर्लक्षित करत होते, पण रोजच माझ्या साडीचं विस्कटणं आणि अंगाला तेल असणं या गोष्टीचं प्रमाण वाढलं होतं. आणि मला साहिलची एक गोष्ट लक्षात आली होती. तो सकाळी मी उठायच्या आधी त्याचं सर्व काही आवरून घरातून निघून जायचा. त्याच्या वागण्या बोलण्यातही मला बदल जाणवत होता. त्या दिवशी मला फार चक्कर येत होते, त्यामुळे मी सुट्टी घेतली आणि घरी आराम करायचं ठरवलं. दुपारी थोडा वेळ आराम झाल्यानंतर मी साहिलच्या रूममध्ये एक नजर टाकली. मी त्याचं कपाट आवरण्यासाठी त्याचं कपाट खोलू लागले, पण त्याचं कपाट लॉक होतं. याआधी मी साहिलच्या कपाटाला कधीही लॉक पाहिलं नव्हतं. त्याच्या कपाटाची दुसरी चावी माझ्याकडे होती. मी त्या चावीने कपाट उघडलं. त्याच्या कपाटात त्याचे सर्व कपडे विस्कटलेले होते. त्यात मला माझी एक साडी दिसली आणि एक औषधाची बाटलीही. ती झोपेच्या औषधाची बॉटल होती. साहिलची ही विचित्र लक्षणं पाहता मला त्याच्यावर शक येऊ लागला. साहिल नेमका काय करतो हे पाहण्यासाठी मी त्याच्यावर लक्ष ठेवू लागले. त्या रात्री मी साहिलला माझ्या गोडाच्या पदार्थामध्ये काहीतरी मिक्स करताना पाहिलं, पण मी त्याला पाहिलं आहे हे त्याला माहीत नव्हतं. साहिल माझ्याकडे तो पदार्थ घेऊन आला. तेव्हा मी त्याला म्हणाले, साहिल, माझं जरा डोकं दुखतंय, तू माझ्यासाठी जरा गोळी घेऊन येतोस का? तेव्हा त्याने होकार दिला आणि तो बाहेर गोळी घ्यायला निघाला. जाताना तो मला म्हणाला, आई, तुला दिलेली बासुंदी पी हा. मी त्याला होकारार्थी मान हलवली आणि तो बाहेर जाताच मी ती बासुंदी बेसिंगमध्ये फेकून दिली व मी मेघनाला पटकन घरात घेतलं. मी सांगितल्याप्रमाणे मेघना आधीच घराबाहेर लपून होती. मी तिला माझ्या जागी झोपायला सांगितलं आणि मी त्या रूममधला लाईट बंद केला व एका कडेला जाऊन मी लपून बसले. थोड्या वेळात साहिल घरी आला. रूममध्ये मला झोपलेलं पाहून त्याने रूमचा दरवाजा बंद केला. रूममध्ये अंधार असल्यामुळे त्याला समजत नव्हतं की तिथे माझ्या जागी मेघना झोपली आहे. थोड्याच वेळात मला कपाट उघडण्याचा आवाज आला. साहिल काय करत होता काही लक्षात येत नव्हतं. पुढच्या 10 मिनिटांनी मी रूममधला लाईट चालू केला आणि समोर मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. साहिल मी समजून माझ्या मैत्रिणीच्या पोटावर तेल मालिश करताना मला दिसला. मला बघताच तो जागचा उभा राहिला. मी जाऊन त्याच्या एक कानाखाली लगावली. मी त्याला म्हणाले की साहिल, हे तू काय करत आहेस? तुला तुझ्या आईसोबत असं काही करायचं होतं म्हणून तू माझ्याजवळ झोपण्याचा हट्ट करत होतास का? मी बोलत असतानाच साहिल म्हणाला, आई, तू समजत आहेस तसं काहीही नाही आहे. हे सर्व मी आपल्या भल्यासाठीच करत आहे. जे तेल मी तुला लावत होतो ते साधारण तेल नाही आहे. पुढे तो मला म्हणाला, आई, तुला सर्व सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. त्या रात्री साहिल मला कुठेतरी घेऊन गेला. तो मला जिथे घेऊन आला होता तिथे मला अनेक ठिकाणी कापलेले लिंबू, काळी भावली असं काहीही पडलेलं दिसत होतं. साहिलने मला सांगितलं की कोणी एक व्यक्ती त्याला ते तेल मंत्रून देतं. ते तेल घरातल्या महिलेच्या अंगावर लावताच एक शक्ती येईल आणि ती आपल्याला हवं ते सर्व देणार आणि आपण श्रीमंत होणार, असं साहिल मला सांगत होता. त्या सर्व ढोंगी गोष्टीत तो फार शिरला होता, पण असं लगेचच झटपट श्रीमंत होता येत नसतं. मी साहिलला समजावलं आणि त्या सर्व गोष्टींमधून मी त्याला बाहेर काढलं. साहिलच्या मित्रांनी त्याला या सर्व गोष्टीत फसवलं होतं. साहिलने मला सांगितलं की त्याने घरातील माझे काही दागिनेही त्या ढोंगी बाबाला दिले होते व रोजच्या त्या गोडाच्या पदार्थातून मला तो झोपेचं औषध देत होता. त्याने मला गाढ झोप यायची आणि तेव्हा तो ते जादूटोणा केलेलं तेल माझ्या अंगाला लावायचा. त्या गावाची ती दुसरी बाजू मी कधी पाहिलीच नव्हती, जी आता माझ्यासमोर आली होती. साहिलच्या त्या कृत्याने मी फार डिस्टर्ब झाले होते. साहिलने माझी माफी मागितली आणि त्यानंतर त्याने मला प्रॉमिस केलं की तो त्या गोष्टीत कधीही जाणार नाही. त्या दिवशी मला एक गोष्ट मात्र समजली की एक सिंगल मदर होणं एवढं सोपं